1847 पासून 57च्या क्रांती युद्धापासून 1947 पर्यंत हे माणसं फाशी गेली, हे झाले, ते झाले, ते झाले. स्वराज्य मिळाल्यानंतरही हरामखोरांनी बोंबलायला सुरुवात केली. वी हॅव मेड ब्लडलेस रेव्होल्युशन. आम्ही रक्ताशिवाय स्वराज्य मिळवलंय. म्हणजे रक्त ज्यांचं सांडलं ते वायाच गेलं. आम्ही भिका मागितल्या म्हणून सगळं झालं. हे रक्त जाणणारे मूर्ख होते, गाढव होते. शेवटी त्यांनाच विचारायची वेळ आली. सगळेच आम्हाला हिंसक म्हणतात, हिंसावादी म्हणतात. आई अगं ध्वजना चविता तुझा गुंतले शृंखले तहात. शरवाडकरांची कविता. ध्वजना चविता तुझा गुंतले शृंखले तहात. तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात. आई तुझ्या कौतुक केली म्हणून मला फाशी मिळायला लागली. तव चरणाचे पूजन केले म्हणून गुन्हेगार. देता जीवन अर्घ्य तुला ठरलो वेडे पीर. देशील ना पण तुझ्या खुशीचा वेड्यांना आधार. आई वेड्यांना आधार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. ही माणसं शेवटी भारत मातेला विचारतात, आई तू नाही ना आम्हाला वेड म्हणणार. हे शहाणे लोक आम्हाला वेड ठरवायला लागलेत. लोकांना सत्याच्या नावाखाली खोटं शिकवतात. दे दी हमी आझादी बिना खडग बिना ढाल. बापाची पेंडी यांच्या सगळ्यांच्या. काय बिना खडगन बिना ढाल तुम्हाला मिळालं सांगा. सुभाषबाबूच्या आझादींत सेना नव्हती तर 50 सत्याग्रह आजपर्यंत करून झाले होते. कधी तुमच्या पदरात काय टाकलं होतं इंग्रजांना. पण खरं बोललं तर उगाच नको त्या गोष्टी आपण उगाळायची वेळ येते. यासाठी जर या सगळ्या वीरात्म्यांना शांती द्यायचीच असेल तर सरकार तेव्हा त्यांना काय वचन देईल आम्हाला माहित नाही. पण महादेवाच्या प्रांगणात जमलेले आम्ही सगळे महादेवाचे भक्त, आपण आपल्या परीनं त्यांना एक वचन देऊन टाकू आणि आजचं कीर्तन थांबवू. मग ते शिवाजीराजे असोत, बाजीप्रभू असोत, चाफेकर असोत, फडके असोत, पुढचे सावरकर असोत, नाही तर सुभाषबाबू असोत. हेही एक देवीचे भक्त होते. आम्ही एका देवाचे भक्त आहोत. तुमच्या चरित्राचं श्रवण करून आम्ही किमान इतकी ताकद नक्की कमावू. आम्हाला पराक्रम नाही जमला तरी चालेल, पण किमान तुमच्या नावाला बट्टा येईल असं या आयुष्यात आता होणार तरी नाही काही वेगळं. सगळ्या जंगलाला आग लागलेली असताना एका झाडावर पक्षी बसून राहिला होता. संन्याशी त्याला सांगत होता, अरे पक्षा तुला पंख दिलेत, अरण्य पेटलंय, कशाला बसलायस, जा उडून दुसऱ्या झाडावरती. तो पक्षी म्हणायला लागला, कसा जाऊ, फल खाये इस पेड़ के. ह्या झाडाची फळं खाल्ली. फल खाये इस पेड़ के गंदे किए हे पात. या झाडावर माझं आयुष्य गेलं असेल तर अब यही मेरा फर्ज है जल जाए इसके साथ. या देशाने मला मोठं केलं असेल तर उद्या जळायची वेळ आली तर आम्ही देशासाठीच जळू, हा त्यातला सगळ्यात मोठा आशावाद आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं ते त्या तिथल्या पंचतंत्रातल्या एका पक्षाला कळलं. सगळ्या पक्षांना एकदा कळल्यावर किती मजा येईल. समजा पक्षाला नाही कळलं किंवा आपल्या माणसासारख्या माणसाला तर ते नक्की कळेल आणि आम्ही त्यांना सांगू, आम्ही पराक्रमाची कास धरू. पुढच्या पिढीला सक्तीचं सैनिक शिक्षण हे आम्ही त्यांच्या विद्यार्थी काळात देऊ. सैनिक शिक्षण चालू असताना त्यांची मनं फितूर होणार नाहीत अशी उपासना त्यांच्याकडनं करून घेऊ. आम्हाला नुसते वीर नव्हेत तर पुण्यश्लोक जन्माला घालायचेत, ही आपण कर्तृत्व करू. प्रत्येक पुढचा देवाचा उत्सव अशा शूरांचे सत्कार करण्यात वेळ घालवूया.